आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची। भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची। तुका मने साक्ष हाती तो म्या चित्ती धरियला ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासम श्री विठ्ठलम चिंतया। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण कौंदानिया दुसरे चरण कौंदानिया। पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भुज तेजस्फुर्ति प्रदेशम विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकतीनु सभाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम। जयाचिया मुळे मी गीता वदितो जयाचिया कृपे ब्रह्मानंत चित्ते जयाने दिली बुद्धी मजला प्रणाम करीतो तया गुरु माबुलीला। मस्तक है पायावरिया वार करी संता दया वार करी संता। मस्तक है पायावरिया वार करी संता वार करी संता दया वार करी संता। कही पायावरी या वारकरी संतांच्या रायगडी मंदिरी बसे माझा राया तयाचिया चरणी अर्पितो जन्म ही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। किंवा असंघटित समाजा संघटित केले जयाने विशाल स्वराज्य घडविले जेने हिंदवी स्वराज्याचा विशाल केला तरू तया छत्रपती ते प्रथम वंदन करू। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं अरे दृष्टि गई तो क्या हुआ राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं। दोनों पैर कटे शंभु के
दोनों पैर कटे शंभु के देह मार्ग से हटा नहीं। हाथ कट गए तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं। छत्रपति शिवाजी महाराज का ही बेटा था वो गलत रहा पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदानों को। कौन जीता कौन हारा पूछ लो इस संसार को। अरे कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है। अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है। विठ्ठल 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 साधा वया भक्ति काज साधा वया भक्ति काज नाही लाज धरीत। ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची। प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप वैराग्य मूर्ती देहू निवासी सुप्रसिद्ध साधू माझ्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग या ज्ञान पामर बालकाने आपल्या सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे। तरी पण जशी श्री गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न। साधावया भक्ती काज नाही लाज धरीत। ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात बाबा विश्व ज्याच्या ताब्यात आहे ब्रह्मांडाचा जो मालक आहे या विश्वाचा जो चालक आहे त्रिभुवनाव ज्याची सत्ता आहे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक शक्तिशाली भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याची जर शरणागती केली तर महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही। महाराज सांगतात त्याची जर शरणागती केली तर तू पुढे काय करतो साधूंचा पण खरा करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो भगवान परमात्मा आपण घेतलेला पण मोडतो। तुकोबाराय म्हणतात मी या गोष्टीला साक्ष आहे आणि अशा भगवान परमात्म्याला मी माझ्या चित्तामध्ये साठवलेला आहे तो म्या चित्ती धरेला। याच्या पलीकडे अभंगाचा सरळ आणि सोपा भाव सांगायचा झाला तर महाराज या अभंगातून भगवंताची भक्ताविषयीची असणारी भक्त वात्सल्यता व्यक्त करतात। हा झाला महाराज अभंगाचा सरळ आणि सोपा भाव। इथून सेवेला प्रारंभ। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा की आपल्या गावात चालत असलेलं श्री गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुवर्य गुरु आदरणीय हरिभक्त परायण गायन स्वरमूर्ती संगीत विशारद संगीत अलंकार सोपान काका महाराज राऊत दुधगावकर तसेच ज्यांचं पूर्ण पक्वार क्षेत्रात महाराष्ट्रात संपूर्ण नाव आहे असे आमचे राम महाराज भाऊ काजळे गुरुवर्य ते देखील असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य बाल संस्कार शिबिर मोफत चालू असलेलं आहे। आणि या शिबिरासाठी या हे आम्ही दिसतो तुम्हाला 11 दिवस आम्ही दिसतोच फक्त आमचं नाव दिसतं पण यांच्या माग खूप मोठं काही योगदान आहे बरं का अनेक मंडळींचं। हे समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांच्या सहकार्यातून हे शिबिर चाललेलं आहे बाबा आणि हे मोफत आहे। कसं माहिती का पडद्यावरचा हिरो कोणाला पण दिसते हो पण पडद्या मागचा डायरेक्टर ते कोणाला दिसत नाही। ते म्हणजे आमचे नाना असतील ते म्हणजे आमचे भारत मामा असतील ते म्हणजे आमचे कुमार मामा असतील ते म्हणजे आमचे जगुतात्या असतील ते म्हणजे आमचे राजूभया असतील समस्त गावकरी भजनी मंडळ असतील। महाराज या
मंडळांनी आणि खरं याच्यात मोलाचं योगदान म्हणजे हे जे साऊंड सिस्टीम दिसते का ही अत्यंत विनामूल्य आहे. ते म्हणजे उपकार या श्री संत सावता मित्र मंडळांचे आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बाबा. त्यांच्यातर्फे साऊंड सिस्टीम ही सर्वजण फ्री आहे. आणि ज्यांच्यातर्फे त्यांना सांगितलं बाबा आम्हाला शिबिर करायचंय ते म्हणले महाराज काहीच हरकत नाही आपल्याला करू आपण सावता मंदिरात. आणि त्यानंतर हे जे अन्नदानाचं दिसतंय ना हे 11 पंक्ती गावातून आहेत ज्या माता माऊल्यांनी मधुकरी दिली. महाराज खरंच केळगावची आठवण आली हो. मी पहिल्यांदा आळंदीत गेलतो आणि आळंदीत गेल्याच्या नंतर बाबा नवीन आता तिथं कसं असे नियम असते की प्रत्येकाला घर वाटून दिलेले असतात. घर एकमेकाची घ्यायला जमत नाहीत आणि तिथं मग मजा मिळत बसना ना. मग आमच्या बाजारे बाबांनी मला मधुकरीत ऍडजस्ट केलं बाबा. आमची परिस्थिती अशी की नाना अर्धी चपाती यायची अर्धी आणि ती आम्ही 2 टाइम खायची. वाटलं तर हे बाबा पुढे येते यांना विचारा एका ताटात घेऊन या माणसानं जेवलंय. या माणसाचे लय उपकार आहेत बरं का माझ्यावर. या माणसानं एका ताटात घेऊन जेवलेला आहे. आणि तसे पोर हो या ग्रामस्थ मंडळींचे तुमच्या उपकार आहेत. 11 दिवस या माता माऊल्यांनी मधुकरी खाऊ घातलेली आहे. मरेपर्यंत विसरायचं नाही यांचे उपकार बर का. उद्या तुम्ही केवढे जरी झाले तरी याईनं मधुकरी खाल्लेली आपण शिबिर घेतलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर आमचे विलास भैया असतील. विलास भैयांनी सांगितलं म्हणले महाराज करा तुम्ही हाय तर आम्ही तुमच्या माग. आम्हाला भैया पैसे नाहीत बाबा. आहो म्हणले चला महाराज तुम्हाला काय आम्ही हायतच. आणि ह्या समस्त ग्रामस्थ मंडळींना नानानं महाराज नाना अशी व्यक्ती आहेत. मी आळंदीत जरी अडचणीत असलो ना नानाचा फोन येते मला बेटा काही कमी असेल तर मला कधी पण सांग. जिथं कमी तिथं नाना हायतच तुझ्या माग. असे हे समस्त माझ्यावर ग्रामस्थ अत्यंत यांचं नितांत प्रेम आहे. आणि त्या निमित्ताने ही बालसंस्कार शिबिर सुरू आणि त्या निमित्ताने हे दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाच्या वाट्याला आली. सेवेसाठी उपस्थित या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्यांचं गायन क्षेत्रात नाव आहे असे बाळू महाराज कुंभारीकर असतील. महाराजांना देखील या नारदाच्या गाडीहून कोटी प्रणाम. तदनंतर आमचे रुखमाजी महाराज पिंपळगावकर असतील. महाराज ही व्यक्ती काय सामान्य नाही. हे माझ्या कीर्तनात उभं राहावं एवढी माझी पात्रता नाही पण महाराज टाळ घेऊन उभा आहेत. त्यांना देखील महाराज या नारदाच्या गाडीहून कोटी प्रणाम. आणि महाराज ज्यांनी मला सहकार्य केलंय का ते आमचे कन्हैया दादा जीवलग मित्र बाबा. महाराज तालुक्यात आमच्या कन्हैयाचा कोणी हात धरत नाही हो पक्वादात. मला स्वाभिमान वाटतोय माहित आहे का. आणि आमचा कन्हैया बाबा कन्हैयाला माझ्या पहिल्यांदा फोन लावला म्हणलं भैया आपल्याला शिबिर करायचंय. ते म्हणले महाराज या तुम्ही आपण करू. तदनंतर आम्ही दोघांचा जोड झाला. पण तिसरा माणूस आता आम्हाला मेळ बसू देईना ना कोणी. तर तिसरे माणूस म्हणजे आमचे लक्ष्मण महाराज. लोकांना सांगितलं काही म्हणले हे दोघं माकड करतात बरं का तुमचं म्हणले महाराज. पण महाराज म्हणले झालं तर मऊ व्हाले ना तू थोडंच व्हाले हो दे. महाराज आम्हाला सपोर्ट केला माणसानं. म्हणले लेकरो करा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीमागे. आणि या ठिकाणी माझे जीवलग बंधू या ठिकाणी प्राणसखा महाराज भाऊ या शब्दाचा उलटा अर्थ घेतला तर जो अडचणीमध्ये संकटामध्ये पाठीशी खंबीरपणे उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. आणि महाराज ज्यांनी मला आळंदीत सांभाळलं आणि आमचे बाजारी महाराज काय वर्णन करावं महाराजाचं माझ्याकडे शब्द नाहीत बाबा. ते देखील या ठिकाणी कीर्तन सेवेला उपस्थित आहेत. महाराजांना देखील कोटी प्रणाम. आता कोणाचं नाव राहिलं का नाही बरं राहिलं असेल ते सगळे ज्यांचं घेतलं ते सगळे देव राहिलं ते महादेव. आणि घरी जे झोपून कीर्तन ऐकायले अशा मसोबांना देखील या नारदाच्या गादीहून कोटी प्रणाम. सेवेला प्रारंभ. विठ्ठला
साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐसियासी शरण जाबी शक्ती जीवेन वंची प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे बाबा। आणि या अभंगामध्ये माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात, विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही। त्याची जर शरणागती केली तर महाराज तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही, पण त्याची काय करावं लागते शरणागती। कोण सांगतं तर अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। महाराज तुकोबारायांचा अधिकार पाहायचा झाला तर बाबा सामान्य नाही तुकोबाराय, या संपूर्ण विश्वाला एका व्यक्तीची भीती आहे। एका व्यक्तीची काय आहे पोरू? हे पोरू झोपला का काय? एका संपूर्ण विश्वाला कोणाची भीती आहे? एका व्यक्तीची भीती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे काळ हे काळ। आणि अशा काळाच्या ही डोक्यावर पाय ठेवण्याचं सामर्थ्य जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय। अशा अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या संपूर्ण विश्वाला नाना एका व्यक्तीची भीती आहे, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे काळ आहे। आणि अशा काळाच्या ही डोक्यावर पाय ठेवण्याचं सामर्थ्य माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांमध्ये आहे बाबा। मग माझ्या तुकोबारायांचा अधिकार काय सामान्य आहे का? नाही बाबा, अधिकार संपन्न साधू सांगतात। महाराज आता नाव घ्यायचे झाले तर लपून बसायले तुम्ही। गजूभाऊचं लय सहकार्य आहे बरं का। आणि नाव कन्हैया आमचा खून व्हायला मग आजपासून आमचं नाव राहिलंय आमचे बाळू महाराज। महाराज माणूस भेटला मला म्हणला महाराज सगळे योगदान करायले मग काहीच नाही, मी कॅमेरा घेऊन आलो। मी म्हणले या बाबा मी म्हणलं नका येऊ, कशाला कोण म्हणायचं याच्या कीर्तनात बरं यानं कॅमेरा लावला। मी म्हणलं असा गैरसमज व्हायचा। मला म्हणले नाही नाही असं काय नाही होत, मी म्हणतो म्हणले। आणि असे बाळू महाराज आणि ही सिस्टीम पण लय गोड आहे बरं का। आवाज मला असा बाहेर रिटर्न भारी आलाय ना, मला असं 12 वाजेपर्यंत सोडूच वाटत नाही। महाराज निवृत्ती भाऊ एका मुंबईला कीर्तनाला गेलो, सिस्टीम अशी नाना एकदम भारी होती, पण मी बोलायला लागला की ची आवाज मारायची, मी बोलायला लागले की शिट्टी मारायची। महाराज मला राहवलच नाही। मी म्हणलं सिस्टीम वाल्याला कसं माहितीये का, पोरगी लय सुंदर आहे पण पोरगी तोतरी आहे ना म्हणलं तू। तसं सिस्टीम लय भारी आहे पण ती शिट्टी मारायली, त्याला काय पाहिजे ऑपरेटर सुंदर। आमचे निवृत्ती भाऊ आमचे बाळू भाऊ त्यांना देखील कोटी कोटी धन्यवाद बाबा। खरंच महाराज यांचं योगदान आमचे माऊली भैयाला काही पण काम सांगा महाराज मी आहेच म्हणतात। अशी माऊली भैयासाठी एकदा टाळ्या वाजवा। हा असो महाराज म्हणतात असे अधिकार संपन्न साधू सांगतात की भगवान परमात्म्याची त्या शरणागती केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही बाबा। कोण सांगताय? जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। मग महाराज आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची आम्हाला शरणागती सांगत आहात, तुम्ही मगाचपासून ज्या भगवान परमात्म्याचं तुमच्या गुणगान गात आहात, तो तुमचा भगवान परमात्मा आहे तरी कसा? तर महाराज त्या भगवान परमात्म्याच्या गुणाचं, त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या लीलेचं वर्णन करायचं झालं तर बाबा 4 वेदाचं सार असणारं श्रीमद भागवत शास्त्र सांगतं। आमचे श्री गुरु बाबा सांगतात सत्यम परम धीमहि, आम्ही त्या परम सत्याचं ध्यान करतो।
कसा आहे मग तो भगवान परमात्मा? पहा जरा भागवताचा श्लोक पहा. आमचे गुरुवर्य बाबा राऊत बाबा फार गोड सांगतात. बाबा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चिदानंद रूपाय म्हणजे काय? सच्चित आनंद असं त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप. विश्वोत्पत्त्यादि हेतवे म्हणजे विश्वोत्पत्तीला कारण. तापत्रय विनाशाय तीन तापाचं निवारण करणारा. पण कधी? श्रीकृष्णाय वयम नमः. इद महाराज सांगतात त्याची शरणागती केल्याच्या नंतर. थोडं सविस्तरपूर्वक आहे का? लक्षपूर्वक आहे का? थोडं सविस्तर सांगतो. सच्चिदानंद रूपाय म्हणजे काय? तर सद्घन, चितघन आणि आनंदघन. मग सद्घन म्हणजे काय? चितघन म्हणजे काय? आणि आनंदघन म्हणजे काय? सच्ची व्याख्या सांगताना गुरुवर्य श्री गुरु बाबा सांगतात त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम. जो तिन्ही काळामध्ये सत्य आहे असा तो भगवान परमात्मा. जो मागेही होता, आताही आहे, पुढे देखील राहणार. ज्याचं अस्तित्व आताही आहे, मागेही होतं, पुढे देखील राहणार. नोहे नोहे जो मागेही सत्य होता, आताही सत्य आहे आणि पुढे देखील सत्य राहणार. म्हणून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला सत्यत्व देताना बोलतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला गाविला जगदाभास गाविला जगदाभास. सत्य तू सत्य तू सत्य तू गाविला जगदाभास जगदाभास. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू महाराज सांगतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाभास. म्हणून तो भगवान परमात्मा असतात. याच्या पलीकडे सांगू देश काळ वस्तू परिच्छेद रहितत्वम विभूतत्वम. ज्याला कुठल्या देशाचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या काळाचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या वस्तूचा परिच्छेद नाही, असा सर्व विष्णुमय जग असणारा कोण आहे भक्तपोरो? तो भगवान परमात्मा आहे. मी बोलत नाही पोरांनो. 11 दिवसा श्लोक शिकिलाय तुम्हाला. कोणता? श्रीमद भगवद्गीतेतला कितवा? वाह क्या बात है, टाळ्या वाजवा. कोणता आहे बा पिल्या? सर्वस्य चाहम सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान पपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. वा या लेकराईनं मधुकरी फुकट नाही खाल्ली बर का. झोपा काढल्या नाही, माईची आण अभ्यास केलाय. आणि मग ते म्हणतात ना काय शिकिले का नाही. तर असा कोण? तो भगवान परमात्मा. देश काळ वस्तू परिच्छेद रहितत्वम विभूतत्वम. ज्याला कुठल्या देशाचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या वस्तूचा परिच्छेद नाही, ज्याला कुठल्या काळाचा परिच्छेद नाही, असा सर्व विष्णुमय जग असणारा तो भगवान परमात्मा. बाबा गीता माऊली बोलते सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम पोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेदांत कृद्वेद विदेव चाहम. या अलीकडे येऊन नाथ बाबा सांगतात आता तुझे नाहीच त्रिलोकी दिसे ते मीच मिकी मीच मी तो एकाकी. येणे वाक्य अवलोकी हाक फोडी. कोण बोलतात? नाथ बाबा बोलतात. याच्या अलीकडे येऊन कोण बोलतात? माझे तुकोबाराय बोलतात. काय? विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला भरला रीता ठावत नाही उरला नाही उरला दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला
तुकाराय काय बोलतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. असा सर्व विष्णुमय जग असणारा कोण आहे, तो सद्घन भगवान परमात्मा आहे. कोण? श्रीमद भागवत शास्त्र सांगतं बाबा. सत सत झाला. आता चित म्हणजे काय? चित म्हणजे सव्वेद्य आणि परवेद्य, याच्यात दोन प्रकार पडतात. एक सव्वेद्य आणि एक परवेद्य. पूर्व मला एक सांगा, सूर्य कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. सूर्याला कोणाच्या प्रकाशाची गरज आहे का? आता आपण म्हणलं सूर्याला बंद करायचं, बंद करता येते का? तो कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. तसा तो भगवान परमात्मा काय आहे? स्वयंप्रकाशित आहे. आणि परवेद्य म्हणजे आता विजेचा बल्ब आहे, आता तिकडून निवृत्ती भावना बटन बंद केलं आणि हे बंद झाला, हे काय आहे? परवेद्य आहे. याच्याच वीज येते तेव्हा तो चमकतो, तो कसा आहे? परवेद्य. मग तो सव्वेद्य कोण आहे? भगवान परमात्मा म्हणजे सच्चित. हा झाला चित, सत झाला, चित झाला आणि आनंद. आनंद हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. असा सच्चित आनंद स्वरूप काय करतो? भगवान परमात्मा तो त्याचं स्वरूप आहे. आणि तो काय करतो? तर महाराज सांगतात विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती करतो बाबा. विश्वाची उत्पत्ती करतो म्हणजे काय करतो? अश्य विश्वस्य येतो यस्मात जन्मास्थिती भंगा भवंती. म्हणजे विश्वाची उत्पत्तीही करतो, सांभाळही करतो आणि शेवटी संहार देखील महाराज तो भगवान परमात्माच करतो. एवढंच नाही तर पुढे काय करतो? तापत्रय विनाशाय, 3 तापाचं निवारण करतो. कोण कोणते 3 ताप? जड चाललंय का जरा? कीर्तन कळायले ना? नाही तर मी एका गावला गेलो कीर्तनाला गावला गेलो बाबा, एवढं चिंतन सांगितलं, एवढं चिंतन सांगितलं. अशी बाबा बसलेली होती, कडक नेहरू गिरू, कांडीची टोपी होती मस्त, आपली ऊस तोडायची तशी टोपी, आणि बाबाला चिंतन सांगित बसलो. मी बाबाकडे चिंतन एवढं सांगितलं, एवढं चिंतन सांगितलं, लोकांच्या डोक्यावर नाही मांड पाहून गेलं, एवढं चिंतन सांगितलं का नाही महाराज. मला वाटलं आता का नाही बाबा जर खुश झाले तर आपल्याला या तालुक्यात तारका आहे तर आपल्याला मजा आहे. मी एवढं चिंतन सांगितलं आणि मग कीर्तन झाल्यावर माझ्या माणसाईला म्हणलं, बाबा ते बाबा कोण आहेत त्यांना घ्या लवकर पुढं, त्यांच्या सोबत काढा माझा फोटो, द्या बॅनरला. लोक म्हणले महाराज त्याच्या नादी लागू नका, ते बैर आहे, ते बैर आहे. तसं आता असं होऊ नये आपलं की आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या दारात, असं होऊ नये. म्हणून चिंतन कळायले ना. हा, तो भगवान परमात्मा असो. तो भगवान परमात्मा काय आहे? तापत्रय विनाश आहे. 3 तापाचे निवारण करणार आहे. कोणकोणते 3 ताप? तर महाराज सांगतात देहिक दैविक भवतिक तापा, राम राज काहुही व्यापा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. 3 तापाचे निवारण करायचे. देहिक दैविक भौतिक तापा, राम राज काहुई वापा. हे मनाचं नाही बाबा, हे कोण सांगतात? श्री संत तुलसीदासजी महाराज सांगतात 3 तापाचं निवारण करणार आहे. कोणकोणते 3 ताप? गुरु, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. कोण सांगते? कुरेकर बाबा सांगतात. कशात? विचारसागराच्या पाठात सांगतात. 3 तापाचं निवारण करणार आहे. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. मग महाराज आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं, आधिभौतिक ताप कशाला म्हणायचं आणि आधिदैविक ताप कशाला म्हणायचं? आध्यात्मिक ताप म्हणजे काय? विचारसागरात आध्यात्मिक तापाच्या व्याख्या आलेल्या आहेत. शरीराच्या संबंधाने होणाऱ्या त्रासाला काय म्हणायचं? आध्यात्मिक ताप. निळोबाराय फार गोड वर्णन करतात. देही प्रगटे रोग व्याधी, तिने तापे आहळली बुद्धी, या न्यायाने तो आध्यात्मिक ताप. मग आधिभौतिक ताप म्हणजे काय? तर इतरांकडून होणाऱ्या त्रासाला आधिभौतिक ताप म्हणतात. त्याच्यात 2 प्रारब्ध पडतात, एक वेष्टी प्रारब्ध आणि एक समेष्टी प्रारब्ध. आध्यात्मिक ताप झाला, आधिभौतिक ताप झाला, माफ करा. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक तापामध्ये
काय अधिदैविक तापाची व्याख्या निसर्गाच्या कोपामुळे होणाऱ्या त्रासाला अधिदैविक ताप म्हणतात। त्याच्यात दोन प्रारब्ध पडतात, एक वेष्टी प्रारब्ध आणि एक समवेष्टी प्रारब्ध। वेष्टी प्रारब्ध कशाला म्हणायचं आणि समवेष्टी प्रारब्ध कशाला म्हणायचं? तर वेष्टी प्रारब्ध उदाहरणार्थ एखाद्या बसचा आपण बघतो दुर्घटना होती, ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर बस मधले सगळे वाचतात पण एखाद्याचा मृत्यू होतो। का हो? सगळे का मरत नाहीत? तर त्या एकाच्या नशिबात काय लिहिलेला होता? मृत्यू लिहिलेला, मरण लिहिलेलं होतं। ते कशात? वेष्टी प्रारब्ध। आणि समवेष्टी प्रारब्धाचं उदाहरण सर्वांपुढे आहे। कोरोना सारखं महामारी संकट आलं बाबा, सर्व जगाची खाण्याची ताळंबळ उठली होती, लोक कितीक तरी संख्येने मरू लागले। हे किती समवेष्टी प्रारब्धामध्ये येतात। आणि हे कशात मोडतं? तर अधिदैविक तापात। आणि अशा तापत्रय विनाश आहे, अशा तीन तापाचं तो भगवान परमात्मा निवारण करतो। पण महाराज म्हणले कधी? श्री कृष्णाय वयम नमः, त्याची शरणागती केल्याच्या नंतर। महाराज त्या भगवान परमात्म्याची जर शरणागती केली तर तो भगवान परमात्मा नुसतं तीन तापाचं निवारण करत नाही, तर महाराज सांगतात आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही। पण त्यासाठी काय करावं लागतं? त्याची शरणागती करावं लागते, त्याची भक्ती करावं लागते। आता तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही भक्ती करत नाहीत का? मान्य आहे बाबा, तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण आपण भक्ती करण्याच्या योग्यतेचे आहोत का? त्या दिवशी महाराजांनी पुरावा मांडला होता। आपण भक्तीच्या पात्रतेचे आहोत का? आपली भक्ती योग्यतेची आहे का? महाराज आपण भक्ती करतो पण कशी? मराठीत म्हण आहे नाना, काम सरू आणि वैद मरू। आपण तशी, मी बोलत नाही बाबा हे मनानं, संत कबीरांची भाषा आहे। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय। भगवंताचं आपण फक्त दुःख आलं की त्याला त्याचं नामस्मरण करतो आणि सुखामध्ये विसरून जातो। पण महाराज भक्ती करत असताना कशी करायची? तर आमच्या साधू संतांनी काय सांगितलेलं आहे? काही पथ्य पाळायला सांगितलेले आहेत। कसे पथ्य? जेणेकरून महाराज कशी भक्ती करायची ते भगवान परमात्मा आमच्यावर देखील कृपा करेल। तर महाराज साधू संतांनी काय पथ्य पाळायला सांगितलेले आहे? महाराज सांगतात कोणकोणते पथ्य? मी बोलत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात। मग मीची डोळा देखिला, जिही काने मी ऐकिला, मने मी दाविला, वाणीला वाचा। ज्ञानेश्वरी बोलते बाबा। तुम्ही सर्व सुशिक्षित मंडळी मागे बसलेली आहेत। लिसन अबाउट लॉर्ड कृष्णा, स्पीक अबाउट लॉर्ड कृष्णा, अँड थर्ड थिंक अबाउट लॉर्ड कृष्णा। लिसन अबाउट लॉर्ड कृष्णा म्हणजे काय? तर त्या भगवंताच्या नामाचं श्रवण करायचं का नाही भया? स्पीक अबाउट लॉर्ड कृष्णा म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचं, आणि थिंक अबाउट लॉर्ड कृष्णा म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं स्मरण करायचं। ह्या तीन गोष्टी केल्या तर महाराज तो भगवान परमात्मा नक्कीच आपल्यावर कृपा करतो। अहो कृपा करत नाही, अशा पद्धतीने जर त्याची शरणागती केली तर महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही। पण महाराज एवढं करून चालतं का? एवढं करून चालत नाही बाबा। मग काय करावं लागतं? तर भक्ती करत असताना त्याग पाहिजे, त्याग। आपण तुम्ही म्हणताना आता महाराज आम्ही कीर्तनात बसलो, तुमचं कीर्तन श्रवण करायलो, लोक लय हुशार आहेत बाबा, लगेच बोलू देत नाही। तर म्हणतात तुमचं कीर्तन श्रवण करायलो, तुम्ही विठ्ठल म्हणलं की आम्ही टाळ्या वाजवायलो, विठ्ठल विठ्ठल म्हणलं आणि त्याचं स्मरण पण व्हायले। पण बाबा हे दिखावा आहे, हे कीर्तन नाही। कीर्तन हे मुक्तीचं साधन आहे बाबा। कीर्तन कसं आहे महाराज? कीर्तनात समाधी लागते, असं कीर्तन करावं। पण काय भक्ती करत असताना काय? त्याग। जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्षी बापुडी त्याजिली कुळे। महाराज त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक लोकांनी त्याग केला। कोणी कोणी त्याग केला? कोणी कोणी त्याग केला? ऐकायचं आहे का? सांगू का? सांगू का नको? बर, कोणी कोणी त्याग केला? तर प्रल्हादाने बापाचा त्याग केला, प्रल्हादाला बापाचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला, भरताने आईचा त्याग केला, कर्णाने इंद्राचा त्याग केला।
आणि राजा बळीने आपल्या गुरुचा आणि राज्य वैभवाचा त्याग केला. कशासाठी बाबा? भगवंताच्या प्राप्तीसाठी. तुम्ही म्हणसाल कस काय महाराज? 2 मिनिट चलत चलत टच करून जातो. प्रल्हादाला सांगितलं बापानं नाव घेऊ नको, नाव घेऊ दे देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे सांगितलं नाव घेऊ नको त्या प्रल्हादा, नाही तर तुला मरण पत्करावं लागेल. पिताश्री मान्य हे मरण. 11 प्रयोग केले महाराज आणि 11 प्रयोग निष्फल झाले. आणि शेवटी प्रल्हादाला विचारलं सांग तुझा देव कुठं आहे? खांब जवळ होता आणि त्या खांबात म्हणले लात मारली दुर्जने, लात मारी खांबावरी आणि स्तंभी नरहरी प्रगट. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. थोर खांबात गुरुगुरी, थोर खांबात गुरुगुरी, थोर खांबात गुरुगुरी, खांबात गुरुगुरी. दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला, ओ भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला. कृष्णराय रे उगला, नाहीतर सांगण्या बाबूला. 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 क्या बात है बाबा, वा. डोळ्यातून पाणी काढलं महाराज तुम्ही. इथून आता सगळे हे कॅमेऱ्यात लावलेला आहे, सगळे दिसतात मला. काय चौथा बागुल हा नरहरी बाबा. बागुल मध्ये सांगितलेलं आहे, अवतार सांगितलेत भगवंताचे. चौथा बागुल नरहरी आणि स्तंभी नरहरी प्रगटले. दुर्जनाला लात मारली कोणे? पण प्रल्हादाने बापाचा त्याग केला. भगवंताची प्राप्ती झाली महाराज. एक पुरावा किती झाला? 1. दुसरा ऐका, विभीषणाने भावाचा त्याग केला. सांगितलं विभीषणाला, विभीषणानं सांगितलं दादा माझे प्रभू रामचंद्र एवढे दयाळू आहेत, अरे सीते मातेला वापस कर, शरण जा, ते तुला माफ करतील. सांगितलं माझं खातोस आणि त्याचं गातोस, माझ्या राज्याच्या बाहेर हो. त्याग केला महाराज, भावाचा त्याग केला, भगवंताची प्राप्ती झाली. 2 पुरावे. तिसरा पुरावा ऐका, तिसरा पुरावा. तिसरा पुरावा काय? तर भरताने आईचा त्याग केला. आईला सांगितलं आई अग तू असं का केलंस? मला राज्य गादी आणि माझ्या रामदादाला 14 वर्षाचा वनवास. आई मला नको ती गादी, आई मला नको ते वैभव. महाराज त्याग केला आईचा. आपल्या रामदादाच्या पादुका त्या सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्य कारभार पाहितला कोणी? भरतानं. आईचा त्याग गेला. तिसरा पुरावा. चौथा पुरावा महाराज जर कर्ण गाथा वाचली ना डोळ्यातून पाणी येतं बॉस. चौथा पुरावा कर्णाला सांगितलं स्वप्नात येऊन कोणी? सूर्यदेवानं. म्हणले इंद्र काय करेन? तुला दान मागा येईल, कवच कुंडल देऊ नको. कौरव पांडवाचं युद्ध सुरू असताना अरे म्हणला हे कवच कुंडल आडवे आलेत ना, दान दिले, दान कवच कुंडल. महाराज कर्ण असा होता, कर्ण कोणालाच मरत नव्हता, कवच कुंडल होते म्हणून, पण दान केले तरी अर्जुनाला आटपत नव्हता. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं दुसरे दिवशी, आटपत नव्हता कर्ण आटपत नव्हता. काय करावं महाराज? योगानं काय झालं? अर्जुनाचा बाण त्या कर्णाच्या रथावर लागला आणि चाक फसलं रथाचं. सांगितलं महाराज कर्णा, अर्जुनाला सांगितलं अर्जुना बाण चलू नको, मला रथाचं चाक काढू दे. महाराज भगवंत पहा, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं सांगितलं अर्जुना ही संधी आहे म्हणले, हान बाण.
महाराज बाण सोडला, पण कर्ण एवढा बलाढ्य होता बाबा, एक हात रथाला होतं आणि एका हातात धनुष्य होता नाना, आणि तोंडानं तमंचा ओढीत होता त्या धनुष्यबाणाचा, दातानं पण विश्वाच्या मालकानं खेळ कसा खेळला. तिथं पण भिक्षुकाचं रूप धरलं, हो भिक्षुकाचं रूप धरलं आणि कर्णाला दान मागाय गेला. कुठं? युद्धभूमीवर. कर्णाला सांगितलं, कर्णा मला दान पाहिजे. भिक्षुकाचं रूप धरलं, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला दान पाहिजे. कर्णानं सांगितलं, हे ब्राह्मण देवता उद्या या, तुम्हाला उद्या दान देतो. नाही नाही कर्णा, तुझ्या दानवीरतेची मी कथा खूप ऐकले, तुझा गौरव खूप ऐकलाय, मला आताच पाहिजे दान. बाबा आता नाही युद्ध सुरू, आता माझ्याकडे काय? कसं ना काही नाही म्हणतो. अरे तुझे सोन्याचे दात दिसायलेत मला. महाराज एका क्षणाचा विलंब नव्हता न लावता मुष्टी प्रहार केला आणि दात काढून दिले. भगवंतानं काय बोलावतं वा? भगवंतानं सांगितलं, अरे याला रक्त लागले, रगतदान घेतो काय म्हणले मी. महाराज पाताळामध्ये बाण मारला कर्णानं, गंगा प्रगट झाली आणि त्या गंगेच्या पाण्यानं आचमन करून शुद्ध करून ते कर्णानं दान दिलं भगवंताला. वरी युद्ध करत असताना अर्जुनाची नजर पडली त्या ध्वजावरती, तर ते ध्वज फडकत नव्हता. भगवंताला अर्जुनानं प्रश्न केला, देवा अहो ध्वज फडकत नाही, काय झालंय? ध्वजावर मारुती आहेत. देवानं पाहितलं तर ध्वज महाराज ओल्ला चिंब झालता. ध्वज का ओल्ला चिंब झाला? हनुमंतरायाला विचारलं तर म्हणले, अरे त्या कर्णाची वीरता पाहून माझ्या डोळ्यातले अश्रू थांबनतले, म्हणले थांबन झालेत. काय त्या कर्णाला कपट करून मारलंस रे? म्हणले देवा भक्ताचं रक्षण करण्यासाठी तुया. अशा कर्णानं काय केलं महाराज? कवच कुंडलाचा त्याग केला. 4 पुरावे झाले, 5वा पुरावा ऐका आता. राजा बळीच्या द्वारात भगवंतानं वामन अवतार धारण केला आणि राजा बळीच्या द्वारे गेले. राजा बळीच्या द्वारे गेले आणि राजा बळीला त्रिपाद भुवन मी दान मागितलं. हे वामन का भेष बनाया, राजा बली के द्वार आया. वामनाचं रूप धरलं आणि कुठे गेले? राजा बळीच्या द्वाराला गेले आणि राजा बळीला त्रिपाद भूमी दान मागितले. धिंगाणा करू नका, शांततेनं पाणी प्या. त्रिपाद भूमी दान मागितले बाबा. गुरुनं सांगितलं, राजा बळी अरे सोंगाडे आहे म्हणले, हे रूप धरून आला, याला दान देऊ नको. सांगितलं म्हणले गुरुदेव, अहो तेच आहे म्हणले, तारणारा मारणारा म्हणले. दान दिली त्रिपाद भूमी दान. परिणाम काय झाला महाराज? विश्वाच्या मालकाला राजा बळीच्या द्वारा द्वारपाळ व्हावं लागलं. ते परिणाम झाला बाबा. कशासाठी? त्या भक्तीचं. कशासाठी? त्यागयुक्त भक्ती केली. मग महाराज तुम्ही म्हणसाल कशाचा त्याग करायचा? आम्ही संसार सोडून द्यायचा का? नाही बाबा, संसार सोडायचा नाही. सांगतो कशाचा त्याग करायचा, पण त्या आधी भजन करा. विठ्ठल संत कबीर, काही माणसं संत कबीरांकडे आले नाना. संत कबीरांचं घर विचारत. ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती आणि संत कबीर भगवंताची पूजा करत बसले होते बाबा. संत कबीर भगवंताची पूजा करत बसले असताना संत कबीरांची पूजा आटपली आणि त्याने पाहितलं. संत कबीरांची दृष्टी त्या व्यक्तींवर पडली आणि संत कबीरांनी विचारलं कोण? नमस्कार केला आणि सांगितलं त्या व्यक्तीने, महाराज शेतकरी माणसं आहोत. कुठून आलात? बाबा खूप दुरून आलोत. कशासाठी आलात? महाराज जन्म मृत्यू एरझार संपवण्याची क्षमता भक्तीमध्ये आहे आणि ती त्यागयुक्त भक्ती त्या भगवान परमात्म्याची शरणागती करायला सांगते. आणि अशा पद्धतीने त्याची शरणागती केली तर तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्यावर महाराज म्हणले कृपा करतो. मग ती त्यागयुक्त भक्ती कशी करावं जेणेकरून तो भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करेल हे विचारण्यासाठी आलो. बरं म्हणले काय करता? म्हणले महाराज शेतकरी माणसं आहोत, शेती करतो. शेतीमध्ये काय करता म्हणले? सांगितलं महाराज कांदे, बटाटे, वांगे, रताळ, मिरच्या. बरं 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 म्हणले. म्हणले ते कसे काय? महाराज ते तुम्हाला नाही कळणार म्हणले. ते वांग्याचं मिरच्याचं रोप आधी गादी वाफा तयार करावा लागतो. बरोबर आहे का? मी वाचून सांगितलंय बरं का, मला काय मी का शेतात गेलेलो नाही. ते गादी वाफा तयार करायचा आणि त्या गादी वाफ्यामध्ये त्या वांग्याचं मिरच्याचं रोप लावायचं
आणि ते बी लावल्याच्या नंतर ते रोप निघतं आणि ते रोप जेव्हा एक लागवडीच्या एक रूप झालं तर या वाफ्यातलं उपटायचं आणि तिकडच्या मशागत केलेल्या शेतात नेऊन लावायचं. अरे बस 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 म्हणजे भक्ती पण तशीच करायची. म्हणजे जसं वांग्यातलं रोप उपटायचं आणि तिकडच्या शेतात नेऊन लावायचं तशी संसारावरची माया काढायची आणि परमात्म्याच्या चरणी लावायची. आणि असं केल्याच्या नंतर महाराज सांगतात अशी भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, ती आवडते देवा. संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे चिथोर भक्ती आवडते देवा, ही चिथोर भक्ती आवडते देवा. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले दैसेची राहावे, ठेविले चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी मया संसाराची. अशी जर भक्ती केली, अशी जर शरणागती केली तर महाराज सांगतात तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही ना. ऐसे अनन्य योगे, मी बोलत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात आमच्या आळंदीचे मालक. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाची मी काही एक सांगे, जे सर्व मी करी. अशा भक्ताची तो काय करतो, भगवान परमात्मा काय म्हणतो, मी सर्व काम करतो, ते सर्व मी करी. मग कोणाची काम केली सांगतो, पण त्याआधी 2 मिनिटं भजन करा. विठ्ठल 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 मी करी. अशा भगवान परमात्मा म्हणतो अशा भक्ताची कामं मी करतो. मग कोणाची कामं केली? नाना, पांडव वनवासात असताना एका पर्णकुटीत राहत होते. पांडव वनवासात एका पर्णकुटीत राहत असताना महाराज 2 मोगडामध्ये नकुल आणि सहदेव झोपायचे. एका बाजूला अर्जुन, एका बाजूला धर्म महाराज, आणि पर्णकुटीच्या तोंडाला भीमदादा झोपायचे. कारण निशाचरांना पिशाचांना भीमाची भीती वाटायची, म्हणून भीमदादा पर्णकुटीच्या तोंडाला, आणि द्रौपदी माता आतमध्ये असायची. हा नित्याचा नियम असायचा बाबा. पण द्रौपदी माता 4 दिवसाच्या असल्याच्या नंतर द्रौपदी माता पर्णकुटीच्या बाहेर झोपायच्या आणि सर्व जण आत. मग अशा 4 दिवसाच्या रजस्व कालामध्ये माझ्या द्रौपदी मातेला गंगेवर स्नानासाठी जाता येत नाही. मग माझी द्रौपदी माता स्नान कुठे करील? पर्व सावधान, नीट बसा. अशा वेळी माझी द्रौपदी माता स्नान कुठे करेल? तर रात्रीच्या समयाला महाराज भगवंताला अब्दागिरीनं अशा लक्ष्मी आईसाहेब वारा घालायच्या. आणि लक्ष्मी भगवंत झोपले की लक्ष्मी आईसाहेब झोपायच्या नाना. आणि लक्ष्मी आईसाहेब झोपल्याच्या नंतर विश्वाचा मालक उठायचा आणि अनवणी पायानं जाऊन बाबा पाण्याचे गंगेवरून पाण्याचे माठ भरून द्रौपदीच्या उशाला कधी पायथ्याला आणून ठेवायचा. कशासाठी? द्रौपदीच्या स्नानासाठी. पांडव उठायच्या अगोदर माझ्या द्रौपदी मातेचं स्नान व्हायचं बाबा. एके दिवशी विचारलं भीमानं, द्रौपदी 4 दिवसाच्या रजस्व कालामध्ये तुला गंगेवर स्नानासाठी जाता येत नाही. आम्ही 5ही भावांपैकी तुला एकही पाणी आणून देत नाही, आणि आमच्या अगोदर तुझी ब्रह्ममुहूर्ताला स्नान संध्या आटपते, मग तुला पाणी देतय तरी कोण? कोणी केला प्रश्न? भीमानं केला. महाराज द्रौपदी मातेनं सांगितलं, कसं महाराज, माता माऊल्यांचं जीवन सासरवाशी असतं. सांगितलं द्रौपदी मातेनं,
मी ज्या कुळात जन्माला आले उभयंता तिकडच्या आणि इकडच्या दोन्ही कुळाची शपथ घेऊन सांगते, मी उठायच्या अगोदर द्रौपदी मातेनं सांगितलं, मी उठायच्या अगोदर पाण्याची माठ भरलेली असतात, कधी उशाला कधी पायथ्याला, पण पाणी कोण आणून देतंय याचं मला ज्ञान नाही, हे मला ज्ञात नाही. भीमानं सांगितलं, द्रौपदी आम्ही 5 आणि तो 1 6वी इथपर्यंत प्रकरण आहे तोपर्यंत बरं, पण द्रौपदी हे प्रकरण जर एकदा जगहिन्न झालं तर लोक नाव बोट ठेवतील द्रौपदी तुला, लोक शंका घेतील, लोक चारित्र्यावरती डाग उचलतील. द्रौपदीने मोठपणे सांग, तुला विनंती, तुला स्नानासाठी पाणी कोण देते? कन्हैया महाराज द्रौपदी मातेनं सांगितलं, मालक काम करू, मी विश्वाच्या मालकाला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला बोलून घेते, आपण त्याला विचारू. महाराज आवाज दिल्याबरोबर आला विश्वाचा मालक, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया. हे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, पुढे उभा राहे सांभाळीत. हे आली आघात निवाराये, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराया. बाबा आवाज दिल्याबरोबर आला विश्वाचा मालक, आणि विश्वाचा मालक आल्याच्या नंतर विचारलं भीमानं, का हो देवा, रजस्व कालामध्ये 4 दिवसाच्या द्रौपदीला स्नानासाठी पाणी कोण देतंय? महाराज काम येणं केलं पण सांगायचं नव्हतं, म्हणून भीमाची चेष्टा केली. हसत म्हणाला, अरे भीमा 16,108 पत्न्या मला आहेत, त्याच्यात कोणतीनं आंघोळ केली, कोणतीनं नाही केली, कोणतीच्या अंगाचा वास यालाय, माझं मलाच ज्ञान नाही, माझ्या संसाराचा मलाच मेळ नाही, हिच्या आंघोळीचा ताण कशाला घेऊन काय करायचंय मला, येतो मी, मला गडबड आहे. महाराज काम केल्याला सांगायचं नव्हतं नाना, म्हणून विश्वाचा मालक निघाला तिथून. पण द्रौपदी मातेच्या पक्क लक्षात होतं, माझा भीम नावाचा पती आटापिटा केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून द्रौपदी माता भीमाच्या 4-5 पावलं मागे गेल्या, आपलं भगवंताच्या 4-5 पावलं मागे गेल्या, आणि एका झाडाच्या आड उभं राहून देवाला प्रश्न केला, देवा तू स्नानासाठी पाणी आणून देत नाहीस, खरं आहे रे, पण या प्रपंचामध्ये माझी फार व्यथा आहे रे देवा, मग स्नानासाठी पाणी आणून कोण देतंय तेवढं तरी सांग ना. आणि असं म्हटल्याच्या नंतर बाबा विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, द्रौपदी या वनामध्ये, या अरण्यामध्ये हे सर्वजण स्नानासाठी जातात, पण द्रौपदी या वनामध्ये, या अरण्यामध्ये, या उष्णतेच्या व्याकुळ स्थितीमध्ये तुझ्या अंगाचा किती स्वेद यायचा असेल आणि तू बिना आंघोळीची कशी राहावी, मला करमत नाही ग द्रौपदी. याच्यासाठी मी तुझ्या उशाला रात्रीच्या समयी कधी पायथ्याला पाण्याची माठ भरून आणून ठेवतो. कशामुळे महाराज? भक्तीची ताकद होती. द्रौपदीनं हात जोडले, विश्वाच्या मालकाकडे तोंड केलं आणि सांगितलं, देवा अरे द्वारकेचा राजा आहेस देवा, देवा अरे विश्व तुझ्या ताब्यात आहे देवा, पण किती काम करतोस रे देवा आमच्यासाठी, अरे वनवासात आमच्या मागे येतोस देवा. महाराज द्रौपदी माता रडत होती आणि सर्व घटित घटनावरून यमधर्म पाहत होता. यमधर्म पाहत होता नाना. आणि एक दिवस यमधर्म आणि भगवान परमात्मा बसले असताना विश्वाच्या मालकानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला यमधर्मांना प्रश्न केला, देवा ठीक आहे पांडव त्यांच्या कर्माने वनवासाला गेले, काय गरज होती भीमाला धर्माला पत्नीपणाला लावायची, निषेध काम केले देवा कोणी? धर्मानं. धर्मशास्त्र सांगतं बाबा लालनात पालयंते भार्या, बायको ही लालनात पालायची असते, लाडात पालायची असते.
निषेध काम केलंय आणि त्याने केलेल्या चुकीच्या कामासाठी देवा तू तुझ्या प्रपंचाचं मात्र करून त्यांच्या मागे वनामध्ये काम करत फिरतो, काय गरज आहे? महाराज विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि विश्वाच्या मालकानं उत्तर दिलं, अरे यमधर्मा त्यांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. कुठलं कर्ज देवा? अरे वनवासात देखील माझं भजन करतात. मी बोलत नाही, माझे तुकोबराय सांगतात बाबा. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाचे मरे मन आठविती, परित्या देवाचे आठविती. हो पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती. परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी पाहते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठविती. बाबा वनवासात देखील माझं भजन करतात. त्या भजनाचं टोक, त्या भक्तीचं तप, त्या कर्तव्याची निष्ठा यमधर्मा, म्हणून त्यांचं वनवासात काम करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. म्हणून महाराज सांगतात, तो भगवान परमात्मा अशी जर त्याची शरणागती केली तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. नाही लाज धरीत, नाही लाज धरी हो ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे. नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे. महाराज सांगतात साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. अशा पद्धतीनं जर महाराज त्या भगवान परमात्म्याची शरणागती केली तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना लाज धरत नाही. बाबा मग कोणाचं काम केलं याच्या पलीकडे बोलू, याच्या पलीकडे सांगू का? तुम्ही म्हणसान एक पुरावा झाला, अशी कित्येक तरी चरित्र सांगतो मी. गुरुवर्यांचा आशीर्वाद तसा लादलाय बाबा. कित्येक तरी चरित्र सांगतो, मोठेपणा सांगत नाही, पण बाबाची ताकद आहे महाराज, आशीर्वाद आहे थोरा मोठ्यांचा. एका बाईचे मालक नाना वारीला गेले आणि वारीत काय काम करावं तिच्या मालकानं. महाराज तुम्ही आम्ही जेवल्याच्या नंतर पत्रवाळ्या उचलायच्या, पत्रवाळ्या, आणि जे पत्रवाळ्या शिल्लक राहीन का ते हिच्या मालकानं खायचं. एवढी परिस्थिती नाना त्या काळची बिकट होती, एवढी परिस्थिती बिकट, आणि गुंतले मालक वारीत. आणि आदा कदा जर त्या वारीच्या वाटेने वळकुटे आथरलेल्या असतात नाना, आदा कदा जर कोणाच्या वळकुटे हुकून चुकून जर पाय पडला तर त्या काळची माणसं मारित होते. एवढी बाबा आचारसंहिता कडक होती त्या काळची. गुंतले मालक वारीत गुंतले, आणि इकडं
बाईच्या प्रसूत कालाला 9 महिने 9 दिवस होऊन गेले. घरात पसाभर पीठ नाही. घरात एक लाकडाचा ओढका होता आणि त्या ओढक्यावर एक शाडूच्या मातीची मूर्त ठेवलेली होती बाबा. शाडूच्या मातीची मूर्त. आणि ती कशी बनवली होती बाबा माहित आहे का? अहो विश्वाचा मालक कसा आहे पाहण्यासाठी तर गाभाऱ्यात जाऊ दिलं नव्हतं लोकांना. म्हणले शूद्राचं काम नाही म्हणले, देव बाटन आमचा, जाऊ दिलं नव्हतं. पण एका वारकऱ्या बाबाला हात जोडले आणि विनंती केली, बाबा मला दर्शनासाठी जाऊ देऊ नका हो, पण माझा विश्वाचा मालक कसा आहे तेवढं तरी सांगा ना. महाराज त्या वारकऱ्या बाबानं विश्वाच्या मालकाचं काठीनं चित्र रेखाटून दाखिलतं बाबा. काठीनं चित्र रेखाटून दाखिलतं मामा खाली. आणि रेखाटून दाखिल्याच्या नंतर ते चित्र पाहून शाडूच्या मातीची मूर्त बनवलेली होती पांडुरंगाची. एका श्रीमंत माणसाच्या घरी सरपण फोडायचं आणि 2-4 तुळशीच्या मंजुळा मागायच्या. हिम्मत नव्हती नाना कोणाच्या तुळशीला हात लावायची. काय तप असेल, काय भक्ती असेल ती गुंतले आणि ती शाडूच्या मातीची मूर्ती त्या लाकडाच्या ओढक्यावर ठेवलेली होती. बाई त्या मूर्तीजवळ आली, प्रणाम केला आणि हात जोडले आणि विनवणी केली. कन्या दादा विनवणी केली. विनवणी केल्याच्या नंतर सांगितलं, देवा लग्न झाल्यावर माय मेली रे देवा. देवा बाबा गेले रे देवा. रक्ताच्या नात्यातलं कोणी उरलं नाही रे देवा. संपूर्ण आयुष्य ज्याचं तुझ्या भजनात गेलंय त्या वारकऱ्याची धर्मपत्नी म्हणून या घरात आली आणि त्याचंच बीज त्याचंच रक्त आता या पोटात वाढतंय. या लेकरानं काय गुन्हा केलाय रे देवा, याचा काय दोष? महाराज भक्तीचं टोक असल्या कारणानं नाना विश्वाच्या मालकानं विटेवरून उडी मारली आणि बाईच्या द्वाराला आला गुरु. द्वाराला आल्याच्या नंतर आवाज दिला, बाई. तर नाना त्या ठिकाणी वैली उघडा दार हाका मारी. 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 जोगोबाची बहीण झाला चार जरा. वैरी उघडा दार हाका मारी. जोगोबाची बहीण झाला चार जरा. वैरी उघडा दार हाका चोखोबाची बहीण झाला क्षारंध्र. महाराज अभंग घेण्याचं कारण नाना काल आमच्या अजिंक्यनं अभंग घेतला होता पण लेकराच्या दृष्टांत विसरला. पहिलं कीर्तन होतं, मला म्हणला, मला खुनीला जवळ आला, म्हणला महाराज दृष्टांत विसरलाय. मी म्हणलं काय हरकत नाही बाळा, विसरू दे. भजन घेतलं विठोबा रुक्माई आणि भजन घेतलं. मी म्हणलं काय हरकत नाही बाळा. म्हणला महाराज अभंग हे खऱ्या लेकरासाठी घेतलाय, मला अभंग दुसरा घ्यायचा होता पण त्याला दृष्टांत कळावा म्हणून बाबा अभंग घेतलाय. कसं माहितीये का, एक तर कीर्तन झालं पाहिजे आणि लेकराचं शिक्षण पण झालं पाहिजे, हे उद्देश आहे अभंगाचा. आणि खरं तर आमचे टेलर मला म्हणले, महाराज या माणसाच्या मनावर एक अभंग. हे माणूस म्हणला, महाराज आमचं 10 मिनिटं आधी ठरलं होतं, आम्हाला अजिंक्य नाही काल अभंग घेतला होता. म्हणली सुदर्शन तू म्हणले मोठ्याचा हे म्हणले हे शिष्य आहे म्हणली. अरे तुला सांगायची गरज का म्हणले, रात्र एका अभंगाव कीर्तन चालतात वागा म्हणले. हा आणि तू म्हणायला काल घेतला होता ना, घे म्हणले अभंग. मला पुन्हा आठवलं, म्हणलं आमच्या अजिंक्यनं घेतला होता बाबा, आमच्या अजिंक्यच्या लक्षात राहील दृष्टांत म्हणून हे अभंग घेतला. असो बाईच्या द्वाराला आला तो भगवान परमात्मा आणि आवाज दिला, बाई. महाराज बाई त्या दारापर्यंत आली. तर झोपडीला झोपाटा असतो, तो झोपाटा उघडला
आणि विश्वाच्या मालकाची नजर पडली. महाराज कृपा कटाक्ष निहाळिले. काही क्षणामध्ये बाळातपण झालं बाईचं. कोणाचं? अधिकार संपन्न माझे श्रीमंत श्री चोखोबारे होते बाबा. शूद्राच्या बायकोचं बाळातपण केलं. कोणी? चोखोबारे. आपलं विश्वाच्या मालकाने चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं बाळातपण केलं. आणि 28 दिवस चोखोबारे वारीला गेलते. 28 दिवस बाबा बाळात ते धुतले. तुम्ही म्हणसाल बाळात ते का धुतले? बाळातपण केलं हे नवऱ्याचं तप होतं म्हणून बाईचं बाळातपण केलं. पण बाळात ते का धुतले? त्या लेकराची 28 दिवस सेवा का केली? तर महाराज ते लेकरू काय सामान्य नव्हतं. जन्माला येताच काय म्हणत होतं बाबा? विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. वाचे विठ्ठल सावळा एवढा अधिकार संपन्न महाराज ते लेकरू होतं. म्हणून विश्वाच्या मालकानं काय केलं? काम केलं. आणि अशा भगवान अशी टोकाची जर भक्ती केली ना, महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. मग भजन कसं करायचं? भावपूर्वक करायचं. भक्ती कशी करायची? भावपूर्वक करायची. कशी करायची सांगू का? नामस्मरण कसं करायचं? विठोबा रखुमाये कुमाये विठोबा रखुमाये अरे विठोबा रखुमाये अरे विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये नाच वाटायले तू असा वाजवायला पण हिस्टेज असं डगमग डगमग करायले वाटायले. उग धोतरात पाया काढला अडकला लवंडवलं होतो काय घेण्यान देण्याच. असो अशी भक्ती करायची महाराज जेणेकरून तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करेल. यापुढे महाराज सांगतात भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षले. महाराज टाइम झालेला आहे पण चलत चलत सांगतो. भीष्माचा पण खरा केला. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं आणि भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली उद्या सकाळी संपूर्ण निष्पांडवी पृथ्वी करून टाकेल नाही तर विश्वाच्या मालकाला शस्त्र हातात घ्यायला लावेल. कोणी? भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली. आणि देवांची प्रतिज्ञा काय होती? मी हातात शस्त्र धरणार नाही म्हणले. 2 प्रतिज्ञा पूर्ण करेल. महाराज काय करावं काय करावं? इच्छा मरणी मथारे होते. काय सामान्य नव्हतं.
भागवत पुराणात आलेला आहे का नाही या बाबा? भीष्म प्रतिज्ञा, भीष्मस्तुती एवढी भारी केलेली आहे भीष्माचार्यानं भगवंताची. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुन्ये स्वसुखमुपगति क्वचित् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह त्रिभुवन कमनं तमालवर्णं त्रिभुवन कमनं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने वपुरलककुलावृताननाब्जं वपुरलककुलावृताननाब्जं विजय सखेरतुरस्तु मे नवद्या. अशी भीष्माचार्यानं स्तुती केलेली भगवंताची. आणि ती भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली बाबा काय उद्या सकाळी संपूर्ण निष्पांडवे पृथ्वी करून टाकेल. महाराज विश्वाच्या मालकाला कोड पडलं. मग अर्जुन आहे कसं रक्षण करावं, कसं रक्षण करावं. महाराज इकडून युद्ध सुरू झालं. इकडून नकुल सहदेव भीम धर्म आणि अर्जुन बाण सोडतात. तिकडून एकटे भीष्माचार्य लढत होते बाबा एकटे. पण काय भीष्माचार्य महाराज तपस्वी होते. अजन्म ब्रह्मचारी राहण्याची तपश्चर्या त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि असे तपस्वी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आणि असे तपस्वी भीष्माचार्य त्या ठिकाणी युद्धासाठी लढत होते बाबा. कौरव पांडवाचं युद्ध सुरू होतं. काय करावं काय करावं महाराज. एक बाण आला आणि असा आला की भीष्माचार्य आपलं भीष्माचार्याच्या बाणानं काय केलं अर्जुनाचा टोप उडाला. अर्जुनाचा टोप काल अजिंक्यनं सांगितलं महाराज आमच्या. आज अर्जुनाचा टोप उडाला आणि विश्वाच्या मालकाला धसकी सुटली. आता माझ्या अर्जुनाचं काय तर बाजूला रथाचं चाक पडलेलं होतं. अंगावर घेऊन धावले. महाराज भीष्माचार्यानं बाणच खाली सोडून दिला. देवा आणि हात जोडले. देवा अरे तू मारणार आहे आणि तूच तारणार आहे. तूच जर मारायला उठला ना मरायला तयार आहे. पण काय कर तुझी प्रतिज्ञा काय आधी ते बघ. अशा पद्धतीनं महाराज काय केलं भीष्माचा पण केला खरा केला आणि धनुर्धर्या अर्जुनाचं पण रक्षण केलं. महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात भीष्मपान केला खरा 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 हो भीष्मपान केला खरा धनुर्धरा रक्षिले भीष्मपान केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले ऐतिहासिक शरण जावे ऐतिहासिक शरण जावे ऐतिहासिक शरण जावे ऐतिहासिक शरण जावे. अशा पद्धतीनं वया भक्ती काज नाही लाज धरित ऐसी आसी शरण जावी शक्ती जीवेन वंची भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले
तुका म्हणे साक्ष हाती आणि तू म्या चित्ती धरेला. असो झालेली कीर्तन रूपी सेवा ग्रामदैवतेच्या अर्पण चरणी अर्पण माझ्या ज्ञानोबारायांच्या माझ्या तुकोबारायांच्या माझ्या सद्गुरु व गुरुवर्य सोपान काका महाराज यांच्या चरणी अर्पण. बाबा जे काय योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य श्री गुरूंचं आहे आणि जे काय चुकीचे शब्द गेलेले असतील कळत न कळत कोणाचं अंतकरण दुखवल्या गेलेले असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आपल्याच गावचं लेकरू आपलंच लेकरू म्हणून बालक म्हणून क्षमा असावी. बालक तो बोबडा बोले या न्यायाने. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा ग्रामस्थ मंडळींच्या चरणी अर्पण करतो. पण तत्पूर्वी एक सांगतो की बाबा बालसंस्कार घेणं ही काळाची गरज आहे. कशामुळे घेतलंय बॉस? हा तर कशामुळे घेतलंय सांगू का माता मावल्यांनो? ज्या मातीतल्या तरुणांसाठी ज्ञानेश्वरी तयार झाली बाबा त्या मातीतल्या तरुणांनी ही ज्ञानेश्वरी उघडून सुद्धा बघू नये. अहो केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं. विश्व माऊली ज्ञानोबाराय सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड त्या अभेरुनी गोचिडा शुद्ध काय सेवती. महाराज मोबाईलच्या एवढे पोरा हरी गेलेत त्यांना काय माय कळणं बाप कळणं ग्रंथ कळणं आपला संत कळणं आपले पंथ कळणं आपल्या भगवंत सुद्धा कळणं नाना. एवढे पोरं आरे गेलेत म्हणून काळाची गरज आहे. माऊली सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड त्या अभेरुनी गोचिड काय अशुद्ध काय सेवती. नाना गोचिड काय असतो गायीच्या काशेजवळ असतो पण काय करतो रक्त ओढतो. तसं आपले लेकर ग्रंथाच्या पण काय करावं दुर्दैव आपलं. असं म्हणावं लागतं की समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी ही दुर्दशा झाली आपली नाना. आपले लेकर भरकटत चाललेत. आपल्याला आपली संस्कृती आवडणं झाली बाबा. आपण लोकांचं घ्यायला लागलो सावडायला लागलो. महाराज धर्म तो न कळे काय झाकेले डोळे. यासाठी बालसंस्कार शिबिर करायचंय. महाराज धर्म जपला आयुष्यामध्ये किती जरी संकट आले ना पुरो धर्म सोडायचा नाही. धर्म जपला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना. सांगू का आता आमचा पवन म्हणला होता हे विद्यार्थी म्हणले होते महाराज तुम्ही गावोगावी सांगता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज इथं सांगा ना. पोरायनं इनवणी केली म्हणून महाराज 5 मिनिटं सांगतो. सांगितलं महाराज संभाजी राजांना काय केलं धर्म जपला. धर्म कसा जपला सांगू बाबा. मंदिर जपले. आज आपण इथं उभं आहोत कीर्तन करतोय मी ते संभाजी महाराजांचे उपकार आहेत बाबा. कशामुळे तर महाराज औरंगजेबानं केत केलं आणि संभाजी राजांना विचारलं अरे तब संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल लूट कहाँ रखी है संभा हम सोच सोच के हुए बेहाल. और हाँ चल अब ये भी बता दी कि कौन थी काफर अब तक जो तुझसे मिले हुए. हम पूछ पूछ के थक गए रे पर सभी की मुही असली हुई. तब संभाजी की नजर उठी होठों पे मुस्कान लिए पैदा ही हम रुद्र हुए है हाथों पे अपनी जान लिए. मेरे बाप के पैरों में है दौलत जाकर उसे तू हासिल कर इसी बहाने कदम छू लेना पहले खुद को काबिल कर. रही बात तेरे जूझ प्रश्न की हम मिट्टी से बेईमान नहीं अरे अपनों की जान में अपनी जान हम तुझ जैसे हैवान नहीं. कोणी सांगितलं धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी सांगितलं बाबा. औरंगजेबाने प्रश्न विचारले संभाजी राजांना अरे धर्म कबूल कर. सांगितलं धर्म कबूल कर मी तुला सगळं देतो सगळं. एका क्षणामध्ये दिल्लीचा तख्त बादशाह बनवतो. पण महाराज नाही डोळे जाणार आता माझ्या राजाचे. महाराज सळया लाल केल्या आणि डोळे जाणार माझ्या राजाचे. अहो बॉस कोणीतरी यायचं गिदाडागत माझ्या राजाच्या मासाचे लोचके तोडून न्यायचं. कोणीतरी यायचं नाना त्या जखमेवरती मीठ चोळून जायचं. आणि अशा देखील वेळी औरंगजेब विचारतोय अरे संभा एक बार इस्लाम कबूल कर हम तुम्हें एक पल में दिल्ली का बादशाह बना देंगे. आणि अशा वेळी माझा छावा कडाडून सांगतोय अरे संभा मर सकता है अरे संभा मिट सकता है पर ये संभा कभी बेईमान नहीं हो सकता. दादांनो लक्षात घ्या आज पोटा जाणारा घास आणि हृदयात जाणारा श्वास हे केवळ महाराजांचे उपकार आहेत. संभाजी महाराजांचे उपकार आहेत. डोळे जाणार माझ्या राजाचे लाल जरत सळ्या केल्या आणि शेवटचे विचारलं संभाजी अरे
एक तुला संधी आहे, सुवर्ण संधी, एक क्षण फक्त हिंदू इस्लाम कबूल कर, मी तुला काय करतो दिल्लीचा बादशाह बनवून देतो. पण महाराज डोळे काढण्यात आले, धर्म स्वीकारला नाही माझ्या राजानं. अरे तप्ती लाल सलिया सहली पर आंखें न वो झुकी थी, अरे तप्ती लाल सलिया सहली पर आंखें न वो झुकी थी, जीवा काट दी औरंग ने फिर भी रहम न मांगी थी. अरे छील दिया था बदन सारा फिर भी सर झुकाना था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. असे कर्तृत्ववान धर्मवीर छत्रपती संभाजी राजे महाराज, महाराजांचे उपकार आहेत. जे आज अयोध्येत राम मंदिर आहेत ना, ते महाराजांचे उपकार आहेत. तुम्ही आम्ही बसलोत ना, ते महाराजांचे उपकार आहेत. नाही तर बॉस आपल्याला कीर्तन तर सोडा, कपाळावरती गंध सुद्धा लावायला मिळाला नसता. कशाचा भगवान, कशाचं काय. महाराज उठो हिंदू, गरज पड़ो समय ने फिर पुकारा था, अयोध्या संग काशी मथुरा का संकल्प हमारा था, हमने राम को वचन दिया था, राम लला हम आएंगे, भक्ति भाव से भक्ति पूर्व से मंदिर वही बनाएंगे, हमने जो दिया था वचन राम को आज उसे निभाया है, और जाकर देख अवधपुरी में अरे मंदिर वही बनाया है. कोणाचे उपकार आहेत? छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे उपकार आहेत. महाराज सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं आम्ही आमच्या राजांना जाणू शकलो नाही. अहो ज्या राजांनी धर्म जोपासला त्या राजांच्या चरित्रावरती आम्ही निष्कलंक डाग लावण्याचा प्रयत्न करतो बाबा. आम्ही गाथ्यातला इतिहास विसरून गेलो, इतिहास वाचणं विसरून गेलो, पण लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊन आम्ही महाराजांवर काय घाणेरड्या फेऱ्या झाडायला लागलो. पण कोण होते संभाजी राजे सांगू? एक पुरावा गवसलाय बॉस वाचताना. बनी बनाई कहानियों पर इतना ना विश्वास करो, क्या कहते संभाजी राजे इसका खुद अभ्यास करो. गढ़ चरित्र ही ना संभाजी राजे, गस्त्री का ना सो मानो ने, दे दो कोई शब्द भुगता मत्सर का ना हो गंदज ने. कोई कहे व्यसनी राजा, कोई नशे में धृत्यु राज कहे, कहने वाले कहे अब कोई हम भी तो अब एक राज कहे. बुध भूषणम पढ़ो कभी जो थी खुद शंभु रचित, व्यसनानी सर्वाने भूपति परिवर्जित. चाहे जितने दाग लगा दो, चाहे जितनी आग लगा दो, जलकर अवनी भस्म हो जाए, भस्म को कौन जलाए. प्रहार करे तो धरती कापे, कड़कड़ता वो रुद्र शंभु, अरे भस्म का जो श्रृंगार करे, महादेव का रुद्र शंभु, महादेव का रुद्र शंभु. साक्षात रुद्राचा अवतार म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. आणि महाराजांचे उपकार आहेत हे आपण म्हणून हे बाल संस्कार शिबिर आयोजित केले. महाराज असो झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण. जे काय बरोबर आहे ते माझ्या श्री गुरु गुरुवर्य बाबांचं आहे, जे काय चुकीचे शब्द असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या ज्यांनी मला जन्म दिला, माझी आई आणि माझे वडील. बाबा माझ्या आईनं आणि पप्पानं सांगितलं होतं, बाळा जाय पण काहीतरी घडून ये, नाहीतर आळंदीला जाऊ नको. मला ज्ञानोबा माऊली ठाकूरबुवा गुरुवर्य ते पण सांगितलं होतं, सुदर्शन दुधगाव आहे म्हणजे दुधगाव गेला ना वागा, काहीतरी घडून ये, तसा येऊ नको, तोंड दाखवू नको तसं. कोण म्हणले होते? ठाकूर बाबा म्हणले होते. महाराज मी झोपायचा नाना, पण झोपलं ना हे विचार सत्वायचे, सुदर्शन उठ तुला काहीतरी करायचंय. महाराज साखरे महाराजाच्या समाधीवर जाऊन धडधड लढायचा आणि या माणसानं मला आवळून धरायचं. या माणसानं लय जपलेला आहे नाना मला, याचे लय उपकार ह्या माणसाचे, या माझ्या बंधूचे लय उपकार आहेत. यांच्यासाठी बोलावं तेवढे कमी आहेत माझ्याकडे शब्द. आणि खरं तर काय सांगावं, ज्यांनी माझे मोठे बंधू असतील या ठिकाणी, हे सर्व सर्व्हिसवाले श्री संत सावता मित्र मंडळातले महाराज, खरंच महाराज यांनी खूप सहकार्य आहे यांचं. नाही तर कोण काय, हे कमी खेळ नाही, हे 4-5-6 लाखाचा खेळ आहे. पण आभाळ आले काल भिजले साऊंड, तरी पण म्हणले महाराज जाऊ द्या आपण आज पण लावू. महाराज एवढं धाडीस कोणाचं आहे तर आमच्या निवृत्ती भाऊचं आणि बाळू भाऊचं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आम्हाला खरंच आमच्या लक्ष्मण महाराजांनी, गजू भाऊने, आमच्या नानांनी, आमचे राजू भाऊ म्हणले महाराज आमच्यातर्फे 11 दिवस गॅस जेवढा लागेल तेवढा गॅस. अजिबात लेकरायला म्हणले हे काय होते म्हणले, हरिपाठ खेळताना काय होते, धुपन होते, आणि धुपन लेकराच्या डोळ्यात जाता कामा नाही म्हणले. लेकर इतकुले आहेत म्हणले, जेवढा गॅस लागेल तेवढा आपल्यातर्फे टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी. आणि कशी हिरे झाले तर आमच्या बाजारे महाराजांना कशी हिरे घरी दिलेत, कसे वाघ आहेत आमचे.
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. रात्री गोड कीर्तन सेवा झाली असो, अशी कीर्तन सेवा, अशीच सेवा माऊलींच्या कृपेने त्यांच्याकडून घडत राहो. झालेली सेवा समस्तांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.